हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आता आपण पुन्हा अध्याय नंबर 7 वर येऊया. अध्याय नंबर 7चे आता मी तुम्हाला वाचून दाखवतो. हा 10वा. हे अर्जुन, 7व्यातला 10वा श्लोक. सर्व भूतांमधील सनातन बीज मला जाण, मी बुद्धिमानांची बुद्धी आहा आणि तेजस्वींचे तेज आहे. आणि इथे बघा 11व्यामध्ये, हे भारत श्रेष्ठ, मी बलवानांचे बल आणि सामर्थ्य आहे. आहा. आता पुण्यात्म्यांनो थोडीशी हिंट द्यावी लागेल मला इथे. आता हे कसे आहे? म्हणतात की बुद्धिमानांची बुद्धी माझ्या हातात आहे, सर्व जीवांचा रिमोट माझ्याकडे आहे आणि बलवानांची शक्ती माझ्या हातात आहे. जसे ज्यावेळी सीतेचे अपहरण केले रावणाने, नालायकाने, तेव्हा भगवान राम शोक करत होते, रडत होते, डोके आपटत होते. वरून शिव आणि पार्वती बघत होते. भगवान शंकरांनी आपले मोठे भाऊ विष्णूंना प्रणाम केला. पार्वती विचारू लागली की तुम्ही कोणाला प्रणाम करत आहात? ते म्हणाले की हे भगवान विष्णू आहेत. की कोण? हे समोर. का रडते ही व्यक्ती? भगवान असू शकतो जो रडत आहे? मी याची परीक्षा घेणार आहे. भगवान शिव म्हणाले की परीक्षा घेऊ नकोस. परंतु मागून हळूच ती निघून गेली सीतेचे रूप घेऊन. तर तिथे श्री रामचंद्रांनी त्या सीतेच्या रूपात उभ्या असलेल्या पार्वतीला ओळखले. हे दक्षपुत्री माया भगवान शंकरांना कुठे सोडून आली? तेव्हा ती खजील झाली, म्हणाली की तुम्ही खरंच भगवान आहात. भगवान शिव तुम्हाला म्हणूनच प्रणाम करत होते. आता पुण्यात्म्यांनो, श्री रामचंद्रांना स्वतःच्या पत्नीचा तर पत्ता नव्हता की कोण कुठे घेऊन गेले. असे शोधत फिरत होते जणू गाय शोधतायत कोणाची. कोणी इकडे गेला, कोणी तिकडे गेला, कोणी तिकडे गेला. आणि हिला ओळखले. वा वा. पार्वतीला ओळखले. बुद्धी ऑन केली काळाने. म्हणतो की बुद्धिमानांची बुद्धी माझ्या हातात आहे, वाटेल तेव्हा ऑन करेन किंवा ऑफ करेन. मग ऑफ केली. परत तसेच आता जसे अर्जुनाला युद्धाच्या वेळी बळ दिले त्या काळाने एक मारला तर 20 मरत होते. आणि तोच अर्जुन, तेच गांडीव धनुष्य त्याच्या हातात होते. आणि जेव्हा श्रीकृष्णाचा मृत्यू झाला होता, संपूर्ण यादव कुळाचा विनाश झाला होता, आपापसात लढून मेले होते आणि शिल्लक राहिल्या होत्या ज्या त्यांच्या पत्नी त्यांना घेऊन येत होता. रस्त्यात भिल्लांनी पकडले. ते धनुष्य उचलता आले नाही त्याला, चालवायची तर गोष्टच लांब. आणि घेरून लाथा घातल्या, शोधून घेऊन गेले सर्व महिलांना आणि दागिने देखील लुटले. तेव्हा रडत होता उभ्या उभ्या तो अर्जुन की हा कृष्ण तर मोठा कपटी होता, याने खूपच धोका केला आमच्यासोबत. जेव्हा माझ्याकडून अनर्थ करवायचा होता, विनाशच करवायचा होता, तेव्हा मला ताकद दिली. आणि आता तेच धनुष्य, तोच अर्जुन आहे. आज मी इथे उभ्या उभ्या मार खात आहे, माझ्याकडून धनुष्य चालत देखील नाहीये, मी थरथरत आहे. आता परमात्मा म्हणतात की तुम्हाला याबद्दल माहिती नाहीये, ही कुठून वीज कोसळली आहे. तू श्रीकृष्णाला दूषण लावत आहेस. ही श्रीकृष्णाची भूमिका नाही, हे तर त्या काळाच्या हातात रिमोट आहे. म्हणतो बलवानांचे बल मीच आहे, वाटेल तेव्हा देतो, जेव्हा वाटेल तेव्हा परत घेतलं, हिसकावलं आणि तो मार खात उभे आहे. याने उत्मात केलाय इथे. परमात्मा म्हणत आहेत. आता परमात्म्यांच्या त्या प्रकाशात दिसत आहे आपण काय वाचत होतो, हा काय म्हणत होता, काय करत आहे, हे करत कोण आहे आणि आपण दोषी कोणाला मानत होतो. आता बघा 7व्या अध्यायाच्या 12व्या श्लोकात हे 3ही गुण तुम्ही समजून घेतलेत. ही कॉन्सेप्ट क्लिअर झाली. हा 7वा अध्याय आहे. रजगुण ब्रह्मा आहे, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी. 12वा श्लोक. अजूनही जे सद्गुणातून उत्पन्न होणारे म्हणजे विष्णूजींकडून जी स्थिती होते तो भाव आहे, आणि जी रजगुणातून उत्पत्ती आणि तमोगुणातून संहार जो होत आहे, हा भाव जो आहे ते सर्व माझ्यामुळेच होत आहे हे समज. कारण की सर्व तोच करत आहे आणि गुप्त बसला आहे. परंतु त्यांच्यात मी नाही आणि माझ्यात ते नाही. 13व्यामध्ये काय म्हटलंय?
गुणांचे कार्यरूप सात्विक, राजस आणि तामस म्हणजे तिन्ही गुणांमध्ये तिन्ही प्रकारच्या भावातून तिन्ही गुणांनी भावाने हा सर्व संसार आणि प्राणीमात्र मोहित होत आहे. या तिन्ही गुणांच्या पलीकडे रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी यांच्या पलीकडे मज अविनाशीला नाही जाणत. आता बघा 14व्या मध्ये कमाल केली आहे. 7व्या अध्यायाच्या 14व्या मंत्रात, कारण की हा आहे अलौकिक अर्थात अति अद्भुत त्रिगुणमयी माया माझी, रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी द्वारे पसरवले गेलेले जाळे हे मोठे गुंतागुंतीचे आहे, खतरनाक आहे. आणि जे पुरुष निरंतर मलाच पूजतात ते या मायेचे उल्लंघन करतात. अर्थात जे ब्रह्मसाधना करतात, ब्रह्मा विष्णू महेश यांच्यापासून मिळणाऱ्या लाभांपेक्षा जास्त लाभ प्राप्त करतात, ते ब्रह्मलोकी जातात. आता 15व्या मध्ये म्हटलंय की मायेमुळे ज्यांचे ज्ञान हरण झाले आहे, रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी रूपी या त्रिगुणमयी मायेद्वारे जे त्यांच्यावर आसक्त आहेत, यांच्यापुढे ते कोणत्याही भगवानांना मानायला तयार नाहीत. म्हणतात ज्यांचे ज्ञान हरण झालेले आहे ते असुर स्वभावाला धारण केलेले आहेत, मनुष्यांमध्ये नीच आहेत. ओहो. आणि दुष्कर्म करणारे मूढ लोक आहेत, मूर्ख आहेत, मला पूजत नाहीत. गीता ज्ञानदाता हा ब्रह्म म्हणत आहे की हे मूर्ख, मलाही म्हणजे रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी रूपी या त्रिगुणमयी मायेमुळे ज्यांचे ज्ञान हरण झालेले आहे, हे असुर, आसुर म्हणजे राक्षस स्वभाव धारण केलेले, मनुष्यांमध्ये नीच म्हणजेच अतिशय पामर प्राणी, दूषित कर्म करणारे मूर्ख. होय होय, 4 उपमा दिल्यात एकत्र. मला पूजत नाहीत. पुण्यात्म्यांनो, आता ही कॉन्सेप्ट क्लिअर करावी लागेल की रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी यांच्या पुजाऱ्यांना राक्षस स्वभाव धारण केलेले, मनुष्यांमध्ये नीच दूषित कर्म करणारे मूर्ख का म्हटले गेले? जसे भगवान शिव म्हणजे तमगुण शिवाची पूजा केली होती रावणाने, त्याला राक्षस म्हटले गेले. आणि कसे जुलूम केले आपल्या मातेवर, म्हणजे जसे तो श्री शिवजींचा पुजारी होता आणि विष्णूजी शिवाचा मोठा भाऊ आहे, त्याने आपल्या भावाच्या पत्नीलाच उचलून आणले, ज्याची पूजा करत होता, तर माता झाली. आपल्या आईला उचलून आणले आणि पत्नी बनवण्याचा प्रयत्न करत आहे. यापेक्षा नीच कोणते कर्म असेल? मदिरा पीत असे, दारू पीत असे, मांस खात असे, आणि मग कसा कुत्र्याच्या मोतीने मेला? दूषित कर्म करणारे मूर्ख, आसुर स्वभाव धारण केलेला राक्षस म्हणवला गेला शेवटी. मग एक भस्मागिरी नावाचा, हे गिरी, पुरी, नाथ, कानफाडे, नागा हे तमोगुणी भगवान शंकरांचे उपासक आहेत. एक भस्मागिरी नावाचा एक साधक होता, भगवान शिवजींची पूजा करत असे. त्यांच्या द्वारासमोर कैलाश पर्वतावर जाऊन ठाण मांडून बसला दारासमोर आणि पाय वर आणि डोके खाली केले. 12 वर्षांपर्यंत तपश्चर्या करत राहिला. एक दिवस पार्वती म्हणाली की भगवान, तुम्ही तर सर्वेश्वर आहात, महेश्वर आहात, आपण तर समर्थ आहात, काय मागत आहे तुमचा पुजारी? याला पाठवून द्या इथून. भगवान शिव म्हणाले की बोल, काय मागत आहेस तपस्वी? तर भस्मागिरी म्हणाला की भगवान, मी असे नाही मागणार, तुम्ही वचनबद्ध व्हा तेव्हा मागेन. भगवान शिवांनी विचार केला की हा काय मागेल? एक सिद्धी मागेल, देऊन टाकेन. 8 सिद्धी आहेत याच्याकडे. आणि परमात्मा म्हणतात की माझ्याकडे तर असंख्य सिद्धी आहेत, 8ची तर काय गोष्टच नाही. तर मग काय सांगतात? तर तो म्हणाला की ठीक आहे बाबा, मी वचनबद्ध झालो, माग काय मागायचे ते. तेव्हा सरळ उभा राहिला. त्याच्या मनात काय दोष होता की मी भगवान शिवांकडून भस्मकडे मागेन. त्या भस्मकड्यात अशी शक्ती होती की ज्याच्या डोक्यावर असे करून असे म्हटले की भस्म, डोक्यावर असे करून, तर तो जळून जात असे, भस्म होत असे, नष्ट होऊन जायचा, मृत्यू होत असे. तर त्याला माहीत होते आणि त्याच्या मनात काय होते की भगवान शिवांना मारेन आणि पार्वतीला पत्नी करून घेईन. याच दृष्टिकोनातून, याच उद्देशाने उभे राहून म्हणाला की द्या भगवान, भस्मकडे देऊन टाका. भगवान वचनबद्ध होते, भस्मकडे काढले आणि देऊन टाकले ते कडे. घे बाबा. आता जसे त्याच्या हातात हे भस्मकडे आले, त्या पुजाऱ्याच्या
आणि तो म्हणाला, घ्या शिवजी, व्हा तयार, तुलाच मारणार. आता त्याने बघितले तर राक्षस एकदम चेहरा बदलून गेला, डोळे बदलून गेले. म्हणाला की पार्वतीला पत्नी करून घेईन, माझा हाच उद्देश होता. हा 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 हा, दात उचकटून हसला. आता भगवान शिवजींनी ठोकली धूम तिथून. जेव्हा त्याचा पाहिला खरंच चेहरा बदलून गेला याचा. आता आपण अविनाशी म्हणतो या भगवान शिवांना, शंकरांना. अविनाशी असते तर घाबरायचे काय, उभे राहिले असते, म्हटले असते ये इकडे, कर काय करायचं ते. ते पुढे आणि भगवान मागे, पुजारी बैलासारखे पळत आहेत. मोठमोठ्या ढांगा टाकत भगवान शिवजी. आता तिथे परमात्मा आले, पार्वती रूप बनवून. तर हे म्हणत आहेत विष्णू आले. विष्णूत कुठे एवढी हिंमत की या दोघांच्या मध्ये पडतील. परमेश्वर आले आणि मग तिथे पार्वती रूप बनवून गंडक नृत्य करायला लावून त्या भस्मगिरीला मारलं. मग विष्णू रूप धारण करून ते परमात्मा तिथे पोहोचले, जे शिवजी पळून चालले होते. कारण ही त्यांचीच मुलं आहेत, ज्यांच्यावर आपत्ती येते हेच सांभाळतात इथे येऊन. तेव्हा पुढे जाऊन उभे ठाकले विष्णू रूपात आणि म्हणाले, अरे अरे थांबून जा. ते म्हणाले की विष्णू चल, आपल्या मागे राक्षस लागलाय, भस्मकडे मागून घेतलं माझ्याकडून. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, हे घे तुझं आणि थांब. भगवान विष्णू रूपात होते, त्यामुळे विष्णूच म्हणूया आपण. आता भगवान शिवांच्या लक्षात आलं नाही की हे भस्मकडं कुठून आलं, हे कसं आणलं, ये लवकर लवकर. शंकरजी म्हणत आहेत की हे कसं मिळालं की मी त्याला मारून टाकलं. ती राख दाखवली तेव्हा खात्री पटली, हा खाली पडलाय वाघ. तेव्हा त्यांचं काळीज थंड झालं, काळजातली धडधड थांबली भगवान शिवजींच्या. आता बघा, तो दुष्ट माणूस, तमोगुणाचा पुजारी, शिवाचा पुजारी आणि शिवाला भगवान आणि त्याच्या पत्नीवर बगळ्यासारखी वाकडी नजर. म्हणून यांना म्हटलंय की राक्षस स्वभाव धारण केलेले मनुष्यांमध्ये नीच दूषित कर्म करणाऱ्यांना भगवान म्हणता आणि त्यांना मारण्यासाठी पळाला राक्षसापेक्षा कमी आहे हा. अजून काय लक्षण असतात राक्षसांचे. आणि दूषित कर्म आपल्याच आईच्या बाबतीत, म्हणजे मानले गुरु होते तर गुरुची पत्नी माता तुल्य असते आणि तिच्यावर नियत खराब करते. आता हिरण्यकश्यपूने रजगुण ब्रह्माची तपस्या केली होती, साधना केली होती, पूजा केली होती आणि त्याच्याकडून सिद्धी मागितली की मी ना सकाळी मरेन, ना संध्याकाळी, ना रात्री मरेन, ना दिवसा मरेन, असा वर मागितला. यावरून तर अर्ध्या हळकुंडाने तो भगवान झाला आणि आपलाच पुत्र प्रल्हादाचा शत्रू झाला. एवढे जुलूम केले त्या पुण्यात्म्यावर आणि शेवटी कुत्र्याचे मरण मेला. राक्षस स्वभाव धारण करणारे मनुष्यांमध्ये नीच दूषित कर्म करणारे मूर्ख, गीता ज्ञानदाता म्हणतो की मला देखील पूजत नाहीत. आता राहिले एक सद्गुणाचे पुजारी. एकदा एक कुंभमेळा भरला होता, अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी काय होत असे की जसे हरकी पेढी हरिद्वारमध्ये कुंभमेळा भरला होता, कुंभांची जत्रा भरली होती, तर तिथे हे जात असत. जसे गिरी वेगळे, पुरी वेगळे, या तमोगुणाच्या उपासकांच्या देखील वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. गिरी, पुरी, संन्यासी, कनपाडे, नागा आणि हे सरस्वती, हे सगळे तमोगुण शिवजींचे उपासक आहेत. हे तर वेगवेगळ्या आपल्या ग्रुपने जाऊन जमा होतात. आणि वैष्णव जे असतात ते भगवान विष्णू सद्गुणाचे उपासक आहेत. वैष्णव भगवान विष्णू सद्गुणाचे उपासक आहेत, ते वैष्णव वेगळे जमा झाले. आणि हे नागा देखील भगवान शिवाचे तमोगुणाचे उपासक आहेत. तर स्नान करण्याच्या वेळी ती कावड यांची वेळ ठरलेली असते की याच वेळी परभी लागेल आणि त्यावेळी स्नान केले तर तो पार होत असतो. असं समजा की त्यांची पापं कटतील, ते मुक्त होतील. परमात्मा म्हणतात की ज्या संगमावर तुम्ही स्नान करून मोक्ष मागता समुद्रात, तर ते मासे, बेडूक आणि जीवजंतू हे आधीच विद्यमान होते, तुमच्या कावडीच्या आधी तिथे होते. त्या परभीत त्यांनी तिथे स्नान केले तरी तिथेच राहिले, ते मुक्त नाही झाले. तरी जे काय असेल आपण आपल्या कॉन्सेप्टवर, पॉईंटवर परत येऊ. तर तिथे हे सगळे, तिथे आपापल्या ग्रुपमध्ये पुरी वेगळे, गिरी वेगळे, नागा वेगळे, संन्यासी वेगळे आणि हे सरस्वती वेगळे, वैष्णव वेगळे, असे वेगवेगळे एकत्र येतात तिथे जाऊन. मग ते आपापल्या एका ग्रुपमध्ये जातात. सर्वात आधी नागा पोचले हरकी पेढीवर. ही परबी लागणार होती त्या दिवशी. नागा पोचले, पूर्ण हरकी पेढीवर पसरले होते, कितीतरी हजारोंच्या संख्येने होते, 50-60 हजार, आणि पसरले तिथे जाऊन
मागून आले वैष्णव, सत्वगुण भगवान, विष्णूचे उपासक. त्यांनी येऊन म्हटलं की नागांनो, तुम्ही आधी स्नान नाही करणार. आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत, भगवान विष्णूचे उपासक आहोत. तुम्ही नंतर स्नान करा, प्रथम आम्ही स्नान करणार. आता ते नागा म्हणू लागले की आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत, आम्ही त्यागी आणि बैरागी आहोत, आम्ही निर्वस्त्र राहतो, पूर्ण नग्न राहतो आणि शरीरावर राख लेपतो आणि आम्ही तर निरेच्छ राहतो. आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत, आम्ही प्रथम स्नान करणार. आता विष्णूजींचे उपासक वैष्णव म्हणू लागले की ओ माथे फिरून नो, तुम्ही तर ना आंघोळ करत ना धुवत, मलमूत्राचे हात पण नाही धुवत आणि तुम्ही प्रथम आंघोळ करणार. बाहेर या, आम्ही आंघोळ करणार. पहिले आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत, आम्ही भगवान विष्णूचे उपासक आहोत. आणि तुम्ही कुठले श्रेष्ठ आहात? पशु पक्ष्याप्रमाणे विवस्त्र फिरता. आणि या गोष्टीवरून त्यांची झाली मारामारी. जर त्यांचे भगवानच भांडतात तर यांना काय वेळ लागणार होता भांडण करायला? तोंड फिरवले उलटे नागांनी. आंघोळ पण विसरले, भगवान पण विसरले, गंगा पण विसरले त्यावेळी. आणि तिथे म्हणतात आपापसात त्यांनी तलवारी काढल्या, बाण मारले, एकमेकांना तोंडाने चावे घेतले, लचके तोडले. 25,000 हे त्रिगुण उपासक आपापसात कटून मेले, एकमेकांची कत्तल केली यांनी. आता त्याविषयी परमात्मा काय सांगतात? तीर तुपक तलवार कटारी, ये जमधड़ जोर बधावे हैं. हर पैड़ी हर हेत न जाण्या, वाजा तेग चलावे हैं. काटे शीस नहीं दिल करुणा, ये जग में साध कमावे हैं. जो जन इनके दर्शन को जावे, उनको भी नरक पठावे हैं. यो भी बैदा है बैदे से भेद अलदा, यो भी बैदा बैदा क्यों जाण्या, हम सतगुरु बैठे नो जाण्या. आता परमेश्वर कबीर देवजींनी आपले हे ज्ञान आदरणीय गरीबदास साहेबजींच्या अंतःकरणात फीड केले होते, फॅक्स केले होते. त्यानंतर आदरणीय गरीबदास साहेबजी सांगतात की आम्ही हे जाणले की हे पण व्यर्थ आहे, व्यर्थ आहे, व्यर्थ आहे. या तिन्ही गुणांची भक्ती करणे व्यर्थ आहे. तर विचारू लागले की तुम्हाला व्यर्थ कसे माहीत पडले? आम्हाला सद्गुरू भेटले म्हणून हे बैदा बैदा म्हणजे व्यर्थ, युजलेस. आता पुण्यात्म्यांनो म्हणतात हर पैड़ी हर हेत नहीं जाण्या, और वहां जा तेग चलावे हैं तलवार, वहां तिथे जाऊन चालवतात हे. और काटे शीस नहीं दिल करुणा, यांच्या दया नावाची गोष्ट नाही. और ये जग में साध को आवे हैं न संत के, और जिनको ग्रही करें आदेशा. यांना संत मानून यांची पूजा करतात, प्रणाम करतात. म्हणतात यांच्या तर दर्शनाने पण जे आहे ना पाप लागेल. पापी पर्वत ना बैठो, मुख देखे पाप लगे जाका. 9-10 मास गर्भ त्रास देई, धक्कार जन्म उसकी माँ का. आणि यांना गुरु बनवतात अशा अशांना. हे लोक जे या तिन्ही गुणांना जे इष्ट मानून यांची पूजा करत आहेत. 3 देव की जो करते भक्ति, उनकी कदे ना होवे मुक्ती. ही गोष्ट 600 वर्षांपासून सांगत आहेत परमात्मा. पुण्यात्म्यांनो, आज जे तुम्हाला सुख मिळत आहे ते चांगलं वाटत आहे. आणि आजच्या पूर्वी 50 वर्ष पण हीच गोष्ट सांगितली असते दासाने, तर दासाचं डोकं फोडून टाकलं असतं येऊन. आणि आता गुण गातात. गुण संघर्षासाठी तयार झाली आमची मुलं. घरोघरी जाऊन दवंडी पिटवतात गावागावात की कारण ते सगळे तुमचे बहीण भाऊ आहेत व सगळे दुःखी आहेत. त्यांनी अज्ञानाने परिपूर्ण करून ठेवले या नकली संतांनी. आणि त्यांना समजावत आहेत, ते समजू शकत आहेत आणि आता पळत येत आहेत. इतकी थंडी, आणि तुम्ही कुठून कुठून चालत आला आहात. ही कृपा आहे तुमच्यावर परमात्म्याची. त्याच्या प्रेरणेशिवाय तुम्ही मनुष्य अशा थंडीत तर घरात बसतो, शेजारच्या घरात पण जात नाही, दुसऱ्यांच्या घरात. म्हणतो सकाळी बघू इतकी थंडी पडली आहे. आणि काही वेळा लघवीला जायचं असेल तरी पण जात नाही, विचार करतो तासाभराने बघेन असे. आणि तुम्ही लांबून चालत आलात सगळे सोडून अशा थंडीत. कोणी ट्रेनने, कोणी बसने 24 तास चालून तुम्ही पोहोचलात. ही कृपा आहे तुमच्यावर भगवानांची. आणि ही अमर कथा तुम्हाला ऐकायला मिळत आहे. किती दयाळू आहेत परमात्मा. सगळ्या मुलांना रजईवर बसवून. आणि आता तुम्ही जसे दूध पाजता मुलाला जबरदस्तीने, म्हणता ना बाळा थोडंसं पी रे, असंच अमृत ज्ञान तुम्हाला पाजलं जात आहे.
ही कृपा आहे तुमच्यावर परमात्म्याची, नाहीतर हे ज्ञान नाही गोष्ट तुम्हाला कोणी ऐकवली असती. जय गणेश, जय गणेश, जय गणेश देवा असे भरून ठेवले होते आपल्यात. तर उंदराची स्वारी तुमचे लाडू चाखतोय. सांगा आता हे भगवान होते? आपल्याला ज्ञान नव्हते, आपण त्यांना चिकटून राहिलो पूर्ण आयुष्यभर. तेव्हा आता परमात्म्याने आपले डोळे उघडले. पुण्यात्म्यांनो, आपला मोतीबिंदू गळून पडला, ऑपरेशन झाले आणि आता तुम्हाला पण डॉक्टर बनवले. हळूहळू गावात खेड्यात जाऊन पुस्तके वाटा, त्यांना प्रेमाने समजवा. जरी एक वेळ कोणी अपशब्द बोलले तुम्हाला, त्याचे वाईट वाटून घ्यायचे नाही, कारण की तुम्हाला माहिती आहे तुम्हाला पण पहिल्या वेळेला असेच वाटले असेल जसे आज ते चिडलेत. आणि मग बघा तुमचे गुण गाईल. ओहो, तुम्ही तर माझा अंधार दूर केला. आणि तुम्ही म्हणाल की नाही, ही तर सद्गुरुदेवांची कृपा आहे, आपल्यावर नाही घ्यायचं. म्हणतात मैं करे सो मारिये, तू करे सो छूट बे, इस मार में होशियार बंदे, गदा बने के ऊँट बे, हूँ करे सो गद्दा हुई, मैं करे सो बोक बे, और बंदा भी सारे बंदगी तो स्वान है सब लोग बे. तर सांगायचा मुद्दा हा आहे की आपल्या डोक्यावर नाही घ्यायचं. परमात्म्याने दिलेलं ज्ञान आहे. आपल्यावर कोणी तुमची प्रशंसा करत असेल की तुम्ही खूप छान ज्ञान सांगितलं की तुमच्यात हवा भरेल, मग ब्रह्मा विष्णू महेश यांच्यासारखी स्थिती होईल. मग तुमची खोटेच खोटे होईल तुमचे. आमचे काही काम नाही. आपण जीव आहोत. भगवान गॉड गिव्हन ज्ञान आहे आणि आम्हाला माहीत आहे, देत आहोत त्याचा संदेश. एक सेवक बनून, एक पत्रवाहक बनून आम्ही पुस्तके घेऊन जात आहोत. आमचे इतकेच काम आहे आणि इतकेच स्वतःला समजा. आपण जीव आहोत. आता पुण्यात्म्यांनो, पहिले आपण नाटक बघायला जात होतो थंडीमध्ये. एक जे आहे ना, त्या खादीची चादर असायची आणि खादीचा कुर्ता पायजमा असायचा आणि जाऊन बसायचो. थंडीच्या दिवसात नाटक बघायला जायचे. तिथे सकाळी बघितले ना, तिथे गाढवं पण बसत नाही, तिथे जाऊन बसायचो. म्हणजे जाऊन सगळेच बसायचे आणि संपूर्ण रात्र दात विस्कटायचे, चांगलं वाईट म्हणत असायचे आणि सकाळी उठून येत असायचे. संपूर्ण रात्र जागायचे, तिथे वाळूवर जाऊन बसायचे, तिथे कोणती मॅट अंथरायचे. आम्ही पाहिले आहे. आणि आज पण बघा परमात्म्याने कशी कृपा करून ठेवली आणि हे ज्ञान तुम्हाला ऐकायला मिळत आहे. जे देवता पण तळमळत होते या सत्संगाला. तुम्ही किती पुण्यात्मे आहात हे तुम्हाला नाही माहिती. हिऱ्याला त्याच्या किमतीचे ज्ञान नसते, जवाहीर सांगतो. तर ही वेळ आहे या ज्ञानाला समजण्याची. अर्धा तास, एक तास फालतू जरी वाटला तरी आनंद माना तुमच्या मनात. असे रहस्य तुमच्या समोर येत आहेत. आता हा गीता ज्ञानदाता 15व्या श्लोकापर्यंत तर म्हणतो, ब्रह्मा विष्णू महेशची पूजा करणाऱ्यांना मूर्ख, राक्षस स्वभाव धारण केलेले, मनुष्यात नीच दूषित कर्म करणारे असे सांगतो. हे माझी भक्ती करत नाहीत ब्रह्मची. आता 16, 17, 18 मध्ये 3 श्लोकात आपल्याविषयी सांगत आहे की मज ब्रह्मची भक्ती पण 4 प्रकारचे करतात किंवा कोणी करतही नाही. जसे 7व्या अध्यायाच्या प्रथम व 2ऱ्या श्लोकात म्हटलंय की माझ्या भक्तीचा प्रयत्न कोणी 1000तून एखादा करतो आणि त्यातला पण कोणी एखादाच मला ओळखतो, समजतो योग्य प्रकारे, म्हणजे ब्रह्मपर्यंत पोहोचतो. तर इथे तेच सांगतो, 4 प्रकारे माझी साधना करतात. आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. तर त्या तिघांना तर रिजेक्ट करतो. हा आर्त तर ते आहेत जे संकट निवारण्यासाठी वेदांच्या मंत्रांच्या आधाराने अनुष्ठान करतात. ते अन्य आरती किंवा कोणत्या कवितेची मदत घेत नाहीत, ना कोणत्या अन्य मंत्राचा वेदांच्या मंत्राने करतात. तर ते ब्रह्म उपासकच म्हटले जातात. अशा प्रकारे अर्थार्थी जे धनप्राप्तीसाठी, धन भरपूर होऊ दे आपले, यासाठी कोणते अनुष्ठान करतात ते वेदांच्या मंत्रानेच करतात. तर ते पण व्यर्थ आहे, कारण ती भगवान प्राप्ती नाही, ते तर अन्य कार्याला लागलेत. आणि तिसरा जिज्ञासू जसा घरातून निघाला भगवान मिळवण्यासाठी, पुढे अज्ञानी संत भेटले, त्यांच्याकडून कचरा ज्ञान गोळा केले, स्वतःच वक्ता बनला तो जिज्ञासू, तो पण व्यर्थ सांगितलाय. नाही. आता 4थ्या प्रकारचे ज्ञानी आहेत. ज्ञानीचा अर्थ हा आहे की ज्याला हे समजले की मनुष्य जीवन परत परत मिळणार नाही आणि मनुष्य जन्माचा मूळ उद्देश आहे परमात्मा मिळवणे, मोक्ष करून घेणे, जन्ममृत्यूपासून सुटका करून घेणे. आणि मग त्यांनी वेद वाचले, त्यांना जसेही समजले त्यांनी हे मानले की अन्य देवतांची पूजा पण नाही केली पाहिजे, केवळ एक परमात्मा, एकम,
ज्याच्यासारखा दुसरा नाही, त्याच्या भक्तीनेच लाभ होईल, मोक्ष मिळेल. आता त्यांना जसे पण वेद समजले त्याच्या आधाराने या ब्रह्मला, कारण की यजुर्वेद अध्याय नंबर 40च्या मंत्र नंबर 15मध्ये लिहिलंय, वायू अनिलम अमर्तम अथ इदम भस्मांतम शरीरम ओम कर्तु समर किल्वे समर कर्तुम समर. वेद ज्ञानदाता सांगत आहे की माझे एक ओम नाम आहे आणि याचे शेवटच्या श्वासापर्यंत, जेव्हा शरीर सोडशील तुझे, म्हणजे सुरुवातीपासून शेवटच्या श्वासापर्यंत माझा ओम नामाचा जप कर, काम करत करत स्मरण कर, विशेष ओढीने स्मरण कर आणि मनुष्य जन्माचा मुख्य उद्देश मानून त्याचे स्मरण कर. अशा प्रकारे स्मरण करण्याने जे तुला ब्रह्म ओमने जे लाभ मिळणार आहेत ते अमरत्व, ती गती तुझी होईल. तर यांनी, ऋषींनी हे तर मानले की ओम नाम आहे, नथिंग एल्स, अजून कोणता मंत्र नाही. जसे गीताजीत असे वेदात केवळ एक ओम मंत्र आहे आणि त्यांनी ओम नामाला पूर्ण परमात्म्याचे मानले आणि ब्रह्माला सुप्रीम पॉवर मानले, पूर्ण ब्रह्म. यांना मोतीबिंदू होता. यजुर्वेदाच्या अध्याय नंबर 40च्या श्लोक नंबर 10 पासून 13 पर्यंत 2 वेळा म्हटलंय की त्या कोणी तर परमात्म्याला तर समवात म्हणतो, जन्म घेतो, कोणी असमवात की तो जन्म घेत नाही, तो तर निराकार आहे. याचे ज्ञान पण तत्वदर्शी संत करून देतील, त्यांच्याकडून ऐका, ते सांगतात खरे खरे. अजून कोणी हे म्हणतो, ज्याला एक अक्षर ज्ञान झाले त्याला तुम्ही विद्वान म्हणता, अविद्या, आणि ज्याला थोडीशी विद्या मिळाली त्याला विद्वान म्हणतात, ज्ञान मिळाले, अक्षर. तर विद्वान व अविद्वानाची व्याख्या पण तो तत्वदर्शी संत सांगेल, त्याच्याकडून ऐका. त्यांचे डोळे बंद होते, त्यांना मोतीबिंदू होता. त्यांना हे समजले नाही की तो तत्वदर्शी संत तरी शोधा कमीत कमी, जो वेदांहूनही कोणते वेगळे ज्ञान सांगेल. ते नाही समजले. गीताजी अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 34मध्ये सांगितले की जे गीताजी अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 32मध्ये म्हटले आहे की ब्रह्मणे मुखे सच्चिदानंद घन ब्रह्मच्या वाणीमध्ये की हे परमात्म्याने स्वतः येऊन जे ज्ञान बोलले आहे त्यात भरपूर विस्ताराने यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठानाची माहिती दिलेली आहे. ते तत्वज्ञान आहे. त्या तत्वज्ञानाला 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात म्हटले आहे गीता ज्ञानदात्याने की तो कोणा तत्वदर्शी संताकडे जाऊन समज. याने हे सिद्ध आहे की गीता ज्ञानदाता नाही जाणत त्या परमक्षर ब्रह्मची माहिती, नाहीये त्याला त्याची वे ऑफ वर्शिप, कंप्लीट ज्ञान नाहीये. आता काय प्रसंग काय आला की तो आता काय म्हणतो की जो ज्ञानी आत्मा आहे तो तर आहे उदार, नेक आत्मा आहे, परमात्म्यासाठी समर्पित झाले आहेत सगळे, घर पण सोडले, राज्य पण सोडले आणि हजारो वर्ष हठयोग पण केले, शरीराची पर्वा केली नाही, मरोवा जगो असे चवन ऋषी होते की ज्यांच्या पूर्ण शरीरावर वाळवी लागली, डोळे फक्त दिसत होते, म्हणजे असेच एक चुणक ऋषी होते असे. तर त्यांनी म्हणतात हे तर आहेत उदार, परंतु हे माझ्या अनुत्तम गतीमध्येच आश्रित राहिले, कारण त्यांना तत्वदर्शी संत नाही भेटले. आता बघा इथे त्यांनी कसा नाश केला, अर्थाचा अनर्थ केला हे बघा. श्रीमद भगवत गीता. आता बघा श्रीमद भगवत गीता तीच गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे. जयदयाल गोयंका याचे अनुवादक आहेत. आता अध्याय नंबर 7च्या आपण श्लोक नंबर 16, 17, 18, 3 वाचूया. पुण्यात्म्यांनो, धन्य आहात तुम्ही. हे तेच रत्न, अनमोल रत्न तुम्ही घरी आणून ठेवले होते, आपल्या खजिन्याची आपल्याला माहिती नव्हती. आता बघा, हे भरतवंशामधल्या श्रेष्ठ अर्जुना, उत्तम कर्म करणारे अर्थार्थी, म्हणजे ते तर नीच कर्म करणारे होते पहिले 12 ते 15मध्ये, तर आता चांगले सुकृतीनं हा चांगले कर्म करणारे अर्थार्थी, आर्त आणि जिज्ञासू आणि ज्ञानी, हे 4 प्रकारचे भक्तजन माझी पूजा करतात. मग 17मध्ये म्हटले आहे की त्यांच्यात नित्य माझ्यात स्थित अनन्य भक्तीवाला ज्ञानी भक्त, अतिउत्तम आहे. कारण की मला तत्वाने जाणणाऱ्याला मी अत्यंत प्रिय आहे आणि तो ज्ञानी मला अत्यंत प्रिय आहे. आता बघा 18व्यात काय म्हटलंय
की जे चौथ्या प्रकारचे ते मला आवडतात, कारण की ते अन्य देवी देवतांची पूजा करत नाहीत, ते माझी साधना करत आहेत. उदारहा सर्वे एवं एते ज्ञानी तू आत्महा एवं मे मतम आस्थितः सह ही युक्तात्मा माम एवं अनुत्तमाम गतिम. 18वा श्लोक. यांनी काय अनुवाद केलाय? हे सगळे उदार आहेत, परंतु ज्ञानी तर साक्षात माझे स्वरूपच आहेत. हे माझे मत आहे. गीता ज्ञानदाता सांगतो की हे माझे मत आहे. आणि कारण की ते युक्तात्मा म्हणजे भगवानामध्ये लीन आत्मा, याचा अर्थ आहे युक्तात्मा भगवानामध्ये लीन. तो आहे मदगत. मदगत मनबुद्धी असलेले ज्ञानी भक्त अतिउत्तम. आहा, अनुत्तमाम आहे तर आश्चर्य. अनुत्तम अनुत्तमाम म्हणजे पूर्णतः अति उत्तम केले आहे. लिहायला हवे होते अति अनुत्तम, अश्रेष्ठ, कचरा, व्हेरी बॅड, गती रूप. मला ही आस्थित चांगल्या प्रकारे स्थित आहे. याचा अर्थ काय होतो बघा. उदारहा सर्वे एवं ऐते ज्ञानी तू आत्मा एवं मे मतम. माझ्या मताप्रमाणे हे माझे मत आहे की सगळे ज्ञानी आत्मा हे ज्ञानी आत्मा आहेत तर सगळेच्या सगळे मोठे उदार आहेत, भगवानांसाठी समर्पित आहेत. आस्थितः सहा ही युक्तात्मा. हे आस्थित म्हणजे आश्रित आहेत. माम एवं अनुत्तमाम गतिम. अनुत्तमाम गतिम माझ्या अति वाईट गतीमध्ये हे माझ्यातच आस्थित आहेत, कारण की यांना तत्वदर्शी संत नाही भेटला. युक्तात्मा भगवानामध्ये गुंतलेला आत्मा हा माम एवं अनुत्तमाम गतिम. माम म्हणजे माझी. हे यांनी काय केलं आहे? हे सगळे उदार आहेत, परंतु ज्ञानी जो माझा आत्मा हे माझे मत आहे, कारण की तो आहे मनबुद्धीवाला. युक्तात्माचा अर्थ होतो भगवानात गुंतलेला आत्मा. अति गती स्वरूप अतिउत्तम लिहिलंय, हे तर तुझं आश्चर्यच आहे. आणि माझ्यातच आस्थित आहे हे सांगतात. अति अनुत्तम गती आहे माझी आणि यामध्येच हे व्यस्त आहेत. हे आहेत तर चांगले आत्मे. आता याचे उदाहरण देतो तुम्हाला पुण्यात्म्यांनो. श्रीमद भगवद्गीतेचे ज्ञान हा काळ देत आहे. गीताजी अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 5 व 9 मध्ये, अध्याय नंबर 2च्या श्लोक नंबर 12 मध्ये, अध्याय नंबर 10च्या श्लोक नंबर 2 मध्ये हा स्पष्ट म्हणतो की माझा जन्म आणि मृत्यू होतो. तुझा पण होतो, माझा पण होतो. तू नाही जाणत, मी जाणतो. माझे जन्म आणि कर्म अलौकिक आहेत. यामुळे सिद्ध आहे की गीता ज्ञानदाता नाशवान आहे, याचा जन्म मृत्यू होतो. गीताजी अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 1 मध्ये अर्जुनने विचारले की प्रभू, तुम्ही अध्याय नंबर 7च्या श्लोक नंबर 29 मध्ये ज्या तद्ब्रह्मच्या विषयी सांगितले आहे की त्याला जाणल्यानंतर आणि सगळ्या अध्यात्माने परिचित, सर्व कर्मांनी परिचित व्यक्ती फक्त जन्म आणि मरणातून सुटण्याचा प्रयत्न करतो, तर तो किम तद्ब्रह्म 8व्या अध्यायाच्या प्रथम मंत्रात श्लोकात विचारलं. त्याचं उत्तर दिलं 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात गीता ज्ञानदात्याने की परमाक्षर ब्रह्म आहे तो, म्हणजे तो गीता ज्ञानदात्यापेक्षा अन्य आहे. म्हणूनच गीताजी अध्याय नंबर 18च्या श्लोक नंबर 62 मध्ये म्हटले की अर्जुन, तू सर्वस्व भावाने त्याला शरण जा, त्याच्या कृपेनेच तुला परमशांती आणि सनातन परमधाम प्राप्त होईल. गीताजी अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 1 पासून 4 पर्यंत आणि 16-17 मध्ये सांगितले की उलटा लटकलेला संसाररूपी वृक्ष आहे. वरती मूळ पूर्ण परमात्मा आहे, खाली तिन्ही गुणरूपी शाखा आहेत. आणि जो संत या सगळ्या या संसाररूपी वृक्षाच्या सगळ्या भागांना सांगेल, क्षरपुरुष कोण आहे, अक्षरपुरुष कोण आहे व परमक्षरपुरुष ब्रह्म कोण आहे, शाखा काय, पाने काय आहेत, स वेदवित तो तत्वदर्शी संत आहे. त्यानंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे. 15व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकात म्हटलंय की जिथे गेल्यानंतर साधक परतून कधी संसारात येत नाही, त्यांचा पूर्ण मोक्ष होतो. आपल्याविषयी 8व्या अध्यायाच्या 5व्या आणि 7व्या श्लोकात म्हटलंय की माझ्यात मन लावणारा हो, माझ्यात भावित राहा, तर मला प्राप्त करशील. युद्ध पण करावं लागेल, युद्ध पण कर, माझं स्मरण पण कर. याने सिद्ध आहे की यामुळे परमशांती नाही मिळू शकणार. जिथे युद्धाचा रोल आहे तिथे शांती नावाची गोष्ट नाही, आणि जिथे जन्म आणि मृत्यू आहे तिथे शांती नाही. आणि मग ते परमधाम कसं झालं जिथे गेल्यावर परत नाही येत? तो परमात्मा अन्य आहे. यासाठी हा म्हणतो की माझी जी गती आहे ती अनुत्तम आहे. 7व्या अध्यायाच्या 18व्या श्लोकात माझ्या ओमने जी मिळणारी गती 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात म्हणतो ओम इति एकाक्षरम.
ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण मानुस्मरण य प्रयाती तजंदेहम स याती परमाम गतीम. हे बघा. आता 13व्या श्लोकात इथे संस्कृत पण वाचू, कारण की देवनागरी लिपी आहे. ओम इति एकाक्षरम, जसे शिवपुराणामध्ये त्याने म्हटले होते, काळ सांगत होता ब्रह्मा आणि विष्णूला की हे एक ओम, हे एक अक्षर आहे माझे, सगळे यांच्यात मिळून ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण य प्रयाती तजन देहम स याती परमाम गतीम. मज ब्रह्मचे माम ब्रह्म, मज ब्रह्मचे केवळ एक ओम हे एक अक्षर आहे, नथिंग एल्स. हरे कृष्ण हरे राम राधे श्याम सीताराम दाखवा कुठे आहे गीतेमध्ये? मूर्ख बनवत आहेत दुनियाला. य प्रयाती तजंदेहम, जे शरीर सोडून जाईपर्यंत याचा जप करतात, स याती परमाम गतीम, म्हणजे ओमने मिळणारी जी परमगती आहे ती ब्रह्मलोक आहे. आणि ब्रह्मलोकात गेलेले प्राणी पण परत येतात. हे बघा, हा 8व्या अध्यायाचा हा 16वा श्लोक आहे. हे अर्जुन, ब्रह्मलोकपर्यंत सगळे लोक पुनरावर्तीमध्ये आहेत. ब्रह्मलोकपर्यंत सगळे लोक पुनरावर्तीमध्ये आहेत. हे बघा, पुनरावर्तीचा अर्थ आहे ज्यांना प्राप्त होऊन मागे परत संसारामध्ये यायला लागेल, म्हणजे पूर्ण मोक्ष नाही झाला. आणि इथे यांनी अनुवाद चुकीचा केला या 8व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकाचा. हे अर्जुन ब्रह्मलोकपर्यंत ओमचा जप करणारा ब्रह्मचा साधक आहे, ब्रह्मलोकात जातो. ब्रह्मलोकपर्यंत सगळे लोक पुनरावर्तीमध्ये आहेत, तिथे गेल्यावर पण परत येतात पुण्य क्षीण झाल्यानंतर. इथे यांनी अनुवाद केला, हे कुंतीपुत्र मला प्राप्त केल्यानंतर पुनर्जन्म नाही होत. जर हे खरे आहे तर मग हे काय होईल? गीताजी अध्याय नंबर 4चा श्लोक नंबर 5 व 9. होय होय, हे बघा, अध्याय नंबर 4चा आणि श्लोक नंबर 5 आहे हा 5. हा इथे येतो त्याचा अनुवाद. हे परंतप अर्जुन, माझे व तुझे खूप जन्म झालेत, त्याला तू नाही जाणत, मी जाणतो. याने सिद्ध आहे की गीता ज्ञानदाता म्हणतो की माझे जन्ममृत्यू होतात. 4थ्या अध्यायाचा 9वा श्लोक आहे. हे अर्जुन, माझे जन्म आणि कर्म दिव्य आहेत. निर्मळ आणि अलौकिक आहेत, दिव्य आहेत, अलौकिक आहेत. आता 2ऱ्या अध्यायाच्या 12व्या श्लोकात, हा अध्याय नंबर 2चा आणि श्लोक नंबर 12. ना तर असे आहे की मी कोणत्याही काळात नव्हतो, आणि नाही अथवा तू नव्हतास आणि हे राजा लोक नव्हते, आणि असे पण नाहीये की याच्या पुढे आपण सगळे नाही राहणार. आता 10व्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकात बघा, 10व्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकात हा म्हणतो माझ्या उत्पत्तीला. होय होय, हे बघा, 10व्या अध्यायाचा हा 2रा श्लोक, माझ्या उत्पत्तीला, हे लीलेमुळे प्रकट होण्याला न देवता लोक जाणतात आणि ना महर्षीजन जाणतात, कारण मी सर्व प्रकाराने देवतांचा आणि महर्षींचा आदी कारण आहे. म्हणजे हे माझ्यापासून जन्मले आहेत, सगळ्यांचा जन्म माझ्यापासून झालाय, म्हणून ते माझ्या उत्पत्तीला नाही जाणत. परंतु 8व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकात की मला प्राप्त केल्यावर पुनर्जन्म नाही होत, हा अनुवाद चुकीचा आहे यांचा. इथे याचा अर्थ हा होतो, जे हे नाही जाणत, मला प्राप्त करून पण कौंतेय त्यांचा पुनर्जन्म होतो, की ब्रह्मलोकपर्यंत गेलेले प्राणी पण परत येतात पुनरावर्तीमध्ये, जे हे नाही जाणत. हे म्हणायचे होते, हे लिहायचे होते. आता प्रसंगाकडे आपण आपल्या येऊया की गीताची अध्याय नंबर 7च्या आणि श्लोक नंबर 18मध्ये गीता ज्ञानदाता, त्याची साधना, त्याच्या भक्तीला, त्याच्या गतीला, म्हणजे ओम नामाने होणारी त्याची जी परमगती आहे ती सुद्धा अनुत्तम आहे. कारण जन्म मृत्यू ना साधकाचे समाप्त होतात ना त्याचे होतात. गीताजी अध्याय नंबर 17च्या श्लोक 23मध्ये म्हटले की ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणे त्रिविधः स्मृतः. त्या सच्चिदानंद घनब्रह्मला मिळवण्याचा 3 मंत्रांच्या जपाचा निर्देश आहे, नथिंग एल्स. ओम तर ब्रह्मच अक्षर पुरुषाचा, तत् आणि सत हे सांकेतिक आहेत, कोड वर्ड आहेत, हा दास जाणतो, त्या व्यतिरिक्त कोणी नाही जाणत या पृथ्वीवर. किंवा कोणी माझ्याकडून प्राप्त करून स्वतःच गुरु बनवून बसेल तर तो महाअपराधी आहे परमात्म्याचा, आणि त्यांना बुडवेल जे त्याच्याकडून उपदेश प्राप्त करून घेतील, कारण तो अधिकारी नाहीये. तर इथे त्या परमात्म्याला मिळवण्याची 3 मंत्रांची मजुरी आहे.
आणि त्याने तो भगवान प्राप्त होईल. तर गीताजी अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 3 मध्ये म्हटलंय की तो परमक्षर ब्रह्म आहे, ज्याला ओळखल्यानंतर जाणल्यानंतर या संसारातील कोणत्याही वस्तूची डिमांड नाही करत, केवळ जरा म्हणजे म्हातारपणापासून आणि मरण म्हणजे मृत्यूपासून सुटण्याचा प्रयत्न करतो. तो त्या परमपदाला मिळवण्याचा प्रयत्न करतो. 15व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकात म्हटलंय, जिथे गेल्यानंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे, जिथे गेल्यानंतर साधक परत परतून कधी जन्ममृत्यूमध्ये नाही येत. आणि हे स्वतः पण म्हणतो की केवळ त्याचीच भक्ती करा, नथिंग एल्स, मी त्यालाच शरण आहे, त्याचीच भक्ती करा. त्या परमेश्वराकडून सर्व ब्रह्मांडांची रचना झाली आहे. गीताजी अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 5 व 7 मध्ये म्हणतो, माझी भक्ती कर, मलाच प्राप्त करशील. युद्ध पण करावे लागेल, इथे शांती नाहीये. गीताजी अध्याय नंबर 18च्या श्लोक नंबर 62 मध्ये म्हटले की जर तुला परमशांती प्राप्त करायची असेल तर त्या परमेश्वराला शरण जा. त्याच्या कृपेने तू सनातन परमधामाला जाशील, जिथे गेल्यावर मग परत परतून कधी नाही येणार. तर या गीताजी अध्याय नंबर 7 अध्याय 7च्या श्लोक नंबर 18 मध्ये म्हटलंय की हे ज्ञानी आत्मा आहेत तर उदार, चांगले आत्मा आहेत, परमात्म्यासाठी जीवन वाहून घेतले आहे. परंतु हे युक्तात्मा आस्थितः माम एवं अनुत्तमाम गतिम, हे माझ्या अनुत्तम गतीत वाईट साधनेमध्ये आस्थित राहिले. आणि मग 7व्या अध्यायाच्या 19व्या श्लोकात स्पष्ट केले की बहुनाम जन्मनाम म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते. खूप खूप जन्मांच्या शेवटी हे ज्ञानवान ज्ञानी व्यक्ती ज्ञानी माझी भक्ती करतात, नाहीतर इतर पूजांमध्येच गुंतलेले राहतात. आणि वासुदेवः सर्वमितीस महात्मा सुदुर्लभः. आज दिवसाच्या सत्संगात पण तुम्हाला ही कॉन्सेप्ट क्लिअर केली होती पुण्यात्म्यांनो. हे तर राहून राहून पाठ करावे लागेल हजारो वेळा तुम्हाला, तेव्हा सेट होईल. आपल्याला हे अज्ञान ऐकून 1000 वर्ष लाखो वर्ष उलटून गेली आणि जेव्हा जन्म झाला तेव्हापासून त्याच जुन्या पुराण्या गोष्टी आपण ऐकत आलोत आणि आमच्या डोक्यात पक्के बसले की ब्रह्मा विष्णू महेश फायनल गॉड आहेत. आता परत परत हे ऐकू सत्य तर आपल्या हृदयात हे सत्य पटेल, खरंच भगवान तर हा आहे, हा आहे. आता 7व्या अध्यायाच्या 19व्या श्लोकात म्हटलंय, बहुनाम जन्मनामंते ज्ञानी ज्ञानवान माम प्रपद्यते. खूप खूप जन्मांनंतर कोणत्या शेवटच्या जन्मात कोणता पुण्यात्मा ज्ञानी आत्मा माझी भक्ती करतात, नाहीतर इतर साधनांमध्ये आपले आयुष्य व्यर्थ घालवतात. मग त्याच्या दुसऱ्या ओळीत 19व्या श्लोकात 7व्या अध्यायाच्या म्हटलंय की वासुदेवः सर्वमिती स महात्मा सुदुर्लभः. हे सांगणारा वासुदेव म्हणजे कुळाचा मालक, सगळ्यांवर ज्याचा अधिकार आहे, पूर्ण परमात्मा, कंप्लीट गॉड. तो सच्चिदानंद घनब्रह्मच सर्व काही आहे. वासुदेव म्हणजे सच्चिदानंद घनब्रह्म समजा, तर ज्याची सगळ्यांवर प्रभुता आहे. श्रीकृष्ण वासुदेव नाही, श्री विष्णूजी वासुदेव नाही. वासुदेव म्हणजे सर्वात वर ज्या भगवानाचा कंट्रोल आहे, सगळ्यांचा मालक आहे. ब्रह्मा विष्णू महेश रजगुण ब्रह्मा, सत्वगुण विष्णू, तमगुण शिवजी केवळ एका ब्रह्मांडात एक एक विभागाचे मंत्री आहेत. हे कंप्लीट गॉड नाही आहेत, वासुदेव नाही आहेत. यांचा पिता केवळ एक ब्रह्मांडात आणि केवळ 21 ब्रह्मांडात असाच एका मुख्य मंत्र्यांचा रोल करतो. हे कंप्लीट गॉड नाही आहेत, हा वासुदेव नाही आहे. अक्षर पुरुष जो गीताजी अध्याय नंबर 15च्या श्लोक 16 व 17 मध्ये सांगितलं, हे 3 पुरुष सांगितलेत, अक्षर पुरुष, क्षर पुरुष. आणि त्यांच्यापेक्षा वेगळ्या 17व्या श्लोकात सांगितलं की उत्तम पुरुष तो अन्य, हा तो परमक्षर ब्रह्म आहे. तो अक्षर पुरुष 7 शंख ब्रह्मांडांचा स्वामी आहे, हा कंप्लीट गॉड नाहीये, ओव्हरऑल कंट्रोलर नाहीये, सगळ्यात वर हा वासुदेव नाहीये. आणि परमक्षर ब्रह्म हा आहे तो वासुदेव, हा आहे तो कंप्लीट गॉड कबीर देव. हेच पापनाशक आहेत, हेच पूर्ण मोक्षदायक आहेत. त्यांचे स्थान जे सतलोक आहे ते शाश्वत स्थान आहे. म्हणतात हे सांगणारा की वासुदेवा हा सर्वम, तो सर्व काही आहे. स महात्मा सुदुर्लभः, तो संत, तो महात्मा तर मोठ्या मुश्किलीने भेटेल. आता गीता ज्ञानदाता त्याच्या 7व्या अध्यायाच्या 18व्या श्लोकात त्याच्या गतीला ओमने मिळणारी परमगती पण व्यर्थ सांगितलीये. जे 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात ज्यात म्हणतो की माझे ओम नाम आहे आणि त्याने जी परमगती मिळते ती माझी परमगती आहे, त्याने जी गती होते तर त्याने लाभ होतो. यासाठी सांगितले की एक चुणूक नावाचे ऋषी होते. 1000 वर्षांपर्यंत त्यांनी ओम नावाचा जप केला आणि त्याबरोबर ब्रह्माजींकडून मिळालेला हा लोकवेद, काळाकडून मिळालेला हा हठयोग. जेव्हा ब्रह्माजी कमळाच्या फुलावर बसले होते, आकाशवाणी केली काळाने ब्रह्मने की तप करा, तप करा. याने हजारो वर्षांपर्यंत तप केले. मग म्हटले की सृष्टी करा. त्याने सिद्धी प्राप्त केल्या. रिमोट होता याच्या हातात, सगळे काही आपल्याकडूनच असे करून घेतो. ब्रह्माजींनी विचार केला, ही भगवानाची आकाशवाणी आहे, तप करणे. नंतर वेद मिळाले याला.
वेदात केवळ ओम नाम आहे एकटे. वेदातून तर ओम नाम घेतले, आकाशवाणी हठयोग काळाचा घेतला, दोन्हींची खिचडी करून साधना करू लागले. जे गीताजी अध्याय नंबर 17च्या 5 व 6 श्लोकात म्हटले की जे शास्त्रविधी सोडून मनमाने हठ करतात, साधना करतात, हे दुष्ट व्यक्ती आहेत आणि हे मला पण दुःखी करतात, यांना घोर नरकात ठोकीन. कोणत्याही संतांना बघा ज्यांना भगवान भेटले, कोणीही हठयोग नाही केला. गरीबदासजी शेतकरी होते, जाट होते, शेती करत होते, नांगर चालवत होते, मुलेबाळे असलेले होते. आदरणीय गरीबदास साहेबजी, आदरणीय नानक साहेबजी मुलेबाळे असलेले होते, शेती करत होते, नंतर आधी नोकरी करत होते. कोणत्याही संताला बघा, गोष्ट ही नाही की लग्न करायचं नाही. दादू साहेब जे होते त्यांनी लग्न नाही केले, पण ते कर्मयोगी होते आणि हठयोग करत नव्हते, आपली सिंपल साधना करत होते. तर असेच सांगायचा मुद्दा हा आहे की जी साधना आहे ती बिलकुल बरोबर आहे, या संतांनी केली, हा हठयोग नाही आहे यात. तर या ऋषींनी खिचडी ज्ञानाने ओमचा जप केला आणि हठयोग केला. हजारो वर्ष साधना केली, त्यामुळे सिद्धी मिळाल्या. रिमोट काळाच्या हातात एक मानधाता चक्रवर्ती राजा होता, पूर्ण पृथ्वीचा शासक, सार्वभौम शासक होता. त्याच्या मनात हे आले की कोणी कोणत्या छोट्या राजांनी जे पराधीन आहेत, कोणी त्याची पराधीनता अस्वीकार तर नाही केली. यासाठी एक घोडा, स्वतःचा घोडा पर्सनल, त्याच्या गळ्यात पॅम्पलेट बांधले की ज्याला माझी पराधीनता स्वीकार नाही, ज्या राजाला, त्याने या घोड्याला पकडावं आणि युद्धाला तयार व्हावं. मानधाताकडे 72 कोटी सेना, त्याने ते पण लिहिले, कोणी गोंधळून जाऊ नये. मागे शेकडोंच्या संख्येने सैनिक जाऊ लागले घोड्यावरून, दुसऱ्या घोड्यांवरून. त्या घोड्यावर कोणी नाही. सगळीकडे फिरले पूर्ण पृथ्वीवर. परत आले. त्या चुणूक ऋषींच्या झोपडीच्या जवळून रस्ता होता, तिथून येत होते परत. ऋषींनी विचारले, कोण आहात, कुठून आलात, या घोड्यावर स्वार का नाही कोणी? सैनिकांनी सांगितले की ऋषीजी, हा मानधाता चक्रवर्ती राजाचा घोडा आहे, यावर कोणी नाही बसू शकत. तुम्ही कुठे गेला होतात बाबांनो? चुणूक ऋषींनी विचारले. असे असे सगळी कहाणी सांगितली. आता काळाने त्याचा रिमोट ऑन केला, त्याचा नाश करण्यासाठी, भक्तीचा. म्हणू लागले, बाबा सगळ्या पृथ्वीवर फिरलात, कोणी राजाशी युद्ध करायला नाही उठले, कोणी स्वीकार नाही केले की नाही? आमच्या राजाकडे 72 कोटी सेना आहेत, थोबाड फोडतील. आहे कोणाच्या बाहूंमध्ये ताकद? कोणीच नाही मिळाले. आम्ही सगळीकडे फिरून आलो. आता काळ प्रेरणेने त्या चुणूक ऋषींच्या मनात काळाने रिमोटने केले की याला अभिमान झाला आहे, याचा अभिमान ठीक केला पाहिजे. ऋषींनी म्हटले की मी पकडला बाबा हा घोडा आणि युद्ध स्वीकार केले तुमच्या राजाचे. या घोड्याला बांधा, या वृक्षाला, माझ्या झोपडीजवळच्या वृक्षाला बांधा. सैनिक म्हणू लागले, अरे कंगाल, तुझ्याकडे दाणे खाण्यासाठी नाहीत आणि तू युद्ध ओढवून घेतलेस त्या मानधाता चक्रवर्ती राजाचे. तुझी काय वाईट वेळ आली आहे. बोलले, तू आपला जप कर माळेने, चुपचाप कर जे तुझे काम आहे ते. का मरायचे तुला आमच्या हातून? आता चुणूक ऋषींनी म्हटले की सांगा तुमच्या राजाला, माझ्या नशिबात असेच लिहिलेले असेल तर असेच योग्य, तुमच्या हातूनच मरीन. हा घोडा, हे युद्ध मी स्वीकारले. आता सैनिकांनी सांगितले की तुमचा घोडा बांधला. राजाने विचार केला की आज एका माणसाने हिंमत केली, उद्या दुसरा डोकं वर काढेल. एका माणसाला मारण्यासाठी 18 कोटी सेना पाठवली, पूर्ण सैन्यदल, की सगळ्यांचं हृदय हलेल. कोणी अजून हिंमत नाही करणार. ही राजनीती होती. तिकडून त्या चुणूक ऋषींनी संपूर्ण जीवनात जी ओजी वाहिली होती, ती काळाची पूजा केली होती, ब्रह्मचा जप केला होता, अशा सिद्धी मिळवल्या होत्या. हठयोगाने सिद्धी मिळाल्या होत्या, ओमच्या जपाने पण सिद्धी मिळतात. त्याने आपल्या सिद्धींचा एक ॲटम बॉम्ब बनवला. चार पुतळ्या तयार केल्या. राजाच्या 18 कोटी त्याने 4 तुकड्या बनवल्या. राजाने पण आपल्या सेनेच्या 18 कोटी सेना पहिल्या वेळेस पाठवली, तर एक पुतळी पाठवली त्याने. सगळ्यांना ठार मारले, 18 कोटी सेना मारली. राजाने दुसरी तुकडी पाठवली, या ऋषीने दुसरी पुतळी पाठवली. 72 कोटी सेनेचा नाश केला. आता पुण्यात्म्यांनो, आता परमेश्वर कबीर साहेब सांगतात, बैतरक्षोणी अक्षय करी चुणक रे ईश्वर एक, ये दे धारे जोरा फिर ये सभी काल के बेखे. होय होय होय. हे भगवान, किती गोड वाणी सांगितली. एकाच अमृतवाणीच्या श्लोकात दोह्यात सांगितले की 72 कोटी सेनेचा नाश केला. क्षय म्हणजे नाश केला.
72 अक्षौणीचा. अरे चणुकरीसी स्वर एक. त्यांना ऋषीश्वर म्हटले जाते. ऋषींमध्ये श्रेष्ठ, सर्वप्रधान, म्हणजे त्या काळाच्या पुजाऱ्यांपैकी सर्वश्रेष्ठाचे हे लक्षण आहे. और दे धारे या मौत फिरे, ये सभी काल के भेख है. हे काळाचे ब्रह्मपर्यंतचे पुजारी म्हणवतात. हे देहधारी जिवंत मृत्यू म्हणून फिरतात. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सत साहेब. आपलं नाव? प्रगती हरिश्चंद्र घरटे. आपण कोठून आलात? साक्री, जिल्हा धुळे, महाराष्ट्र राज्य. आपण कुठल्या येथेच शिकत आहात? 11वी. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 2020 मध्ये. संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिविधी करत होतात? संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये यायच्या आधी आम्ही देवी देवतांची पूजा करत होतो. जसं की ब्रह्मा विष्णू महेशची पूजा करत होतो. परत तीर्थ वगैरे इथं जाणं आणि राधास्वामी पंथमध्येही होतो आम्ही. जसं तुम्ही सांगत आहात की आपण देवी देवतांची पूजा करत होतात, त्यांची साधना करत होतात, अर्थातच आपण भक्तिमार्गात होतात. मग आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गात का आलात? आम्ही संत रामपालजी महाराजांच्या मार्गात सर्वात पहिले म्हणजे माझे पप्पा एवढे दारू प्यायचे की म्हणजे इतकं दारू प्यायचे की त्यांना काही हेच राहायचं नाही. आम्हाला फार म्हणजे रात्रभर बाहेर काढायचे, फार त्रास द्यायचे. अचानकच म्हणजे पप्पांनी संत रामपालजी सत्संग ऐकलं टी व्हीमध्ये आणि ते काही अनुभवही ऐकले. तर अचानकच पप्पा आम्हाला सांगायला लागले आमच्या पूर्ण फॅमिलीला की आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ आणि नामदीक्षा घ्यायला जाऊ. जसं तुम्ही सांगत आहात की सर्वप्रथम आपले जे वडील आहेत त्यांनी संत रामपालजी महाराजांचं सत्संग ऐकलं आणि त्यातून त्यांना प्रेरणा झाली की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी आणि त्या अनुषंगाने आपण सहकुटुंब संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात. तर मला असं विचारायचं आहे, जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारली, त्या मार्गावर आपण लागलेत, तर त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? ते संत रामपालजी महाराजांच्या शरणात येऊन आम्हाला इतके म्हणजे खूप अनुभव आलेले आहेत की पहिले म्हणजे पप्पांचं व्यसन सुटलं आणि पप्पांना एक म्हणजे फार असं डोकं दुखायचं. नामदीक्षा घेण्याच्या पूर्वी इतकं डोकं दुखायचं पप्पांचं की म्हणजे असह्य त्रास व्हायचा. तर आम्ही पप्पांनी फार दवाखाने केले, फार हे केलं, पण काही म्हणजे फरक पडला नाही. तर डॉक्टरांनी सांगितलं होतं पप्पांना की तुम्हाला लाईफ टाईम या गोळ्या घ्याव्या लागतील डोकेदुखीच्या. तर संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये येऊन हे पप्पांचं डोकं दुखणं वगैरे सगळं बंद झालं आणि पप्पांची दारूही सुटली. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यामुळे आपल्या पप्पांचं व्यसन सुटलं. मला असं विचारायचं आहे, आज पूर्ण जगामध्ये बरेचसे लोक आहेत जे व्यसनी आहेत आणि ते व्यसन सोडवण्यासाठी बरेचसे परिश्रम करतात, बऱ्याच हकीमाकडे जातात किंवा डॉक्टरांकडे जातात आणि त्या व्यसनापासून मुक्तता होण्यासाठी बरेचसे प्रयत्न करतात. तर आजच्या युगामध्ये आपण फक्त संत रामपालजी महाराजांकडेच जाऊन व्यसन सोडू शकता की त्या व्यतिरिक्तसुद्धा आपल्या वडिलांनी असे बरेचसे प्रयत्न केले होते? हा सर, पप्पांनी खूप प्रयत्न केले होते. मम्मी जिथे नाही तिथे घेऊन गेली होती. भरपूर ठिकाणी गुजरातमध्ये लिंगाडला तिथेही घेऊन गेली होती. भरपूर ठिकाणी असे घेऊन गेली होती. लाखो रुपये पप्पांना खर्च केले तरीही लाभ झाला नाही. केवळ संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये येऊनच पप्पांची व्यसन सुटलं. आमच्या घराला सुख शांती प्राप्त झाली आणि म्हणजे आमच्या गावाच्या लोकांना, घोडदे गावाच्या लोकांना हे विश्वासच पटत नाही की आम्ही
आमचं स्वतःचं घर झालेलं आहे. कारण की आमची जेव्हा आर्थिक परिस्थिती फार खराब होती, आम्ही जेव्हा घोडद्याला राहायचो तेव्हा इतकी खराब परिस्थिती होती की लोकांनाही माहिती होतं की इतकी घाण परिस्थिती आहे, हिचे वडील दारू पितात, यांचं काही होऊ शकत नाही आणि हे दारूमध्येच मरतील असं ते सगळ्यांनी सांगितलं. म्हणजे आम्हाला बोलतच राहायचे. तर मग आम्ही संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये आलो आणि नंतरून आम्हाला इतके लाभ मिळाले की आम्ही साक्रीमध्ये आवरून आलो आणि साक्रीमध्ये आल्यानंतर आमचं स्वतःचं 2 मजली घर होऊन गेलेलं आहे. आमची आर्थिक परिस्थिती इतकी सुधारलेली की परमात्माच्या दयाने आज आमच्या गावाचे लोक जे आमच्या घरी येतात ना ते डायरेक्ट आश्चर्यचकित होऊन जातात की एवढा दारुडा माणूस पप्पांना तिथं आमच्या गावाला चांगला शब्द म्हणजे बेवड्याच म्हणून हे करायचे, घोषित करायचे. कारण की दिवसभर म्हणजे दारू पिण्यामध्ये वाया घालायचे, कधी हे नाही काम करायचे नाही, नुसते दारू पिऊन हे करायचे. तर फार कष्ट माझी मम्मीने फार कष्ट केलेले आहेत. म्हणजे आत्तापर्यंत जे पप्पांची आता दारू सुटलेली आहे ना, तर संत रामपालजी महाराजांमुळेच सुटलेली आहे. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांमुळे आज आपले वडील हे व्यसनापासून मुक्त झालेले आहेत. तर ह्या अनुभवातून आपण जे आज काही बरेचसे साधक आहेत जे व्यसनाधीन आहेत आणि व्यसनापासून मुक्तता पाहण्यासाठी बरेचसे प्रयत्न करत आहेत, त्या सर्वांना आपण काय संबोधन कराल? मी तर फक्त हे सांगू शकते की संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये या. तेच तुमचे दारू वगैरे जे काही तुम्हाला व्यसन असेल ते तुम्ही तेच सोडू शकतात. बाकी कुठेही जाऊन काहीच फायदा नाही आहे, कुठेच फायदा नाही आहे. संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्येच येऊन तुमचं व्यसन जे ते सुटू शकतं. जसं तू सांगत आहेस की संत रामपालजी महाराजच आजच्या घडीला व्यसनमुक्तीचा बिडा उचललेला आहे त्यांनी, आणि ते जी भक्तिविधी देतात, जे साधना देतात, त्यामुळेच साधकाचे व्यसन सुटू शकते. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला जाणवलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह घ्यावा, तर तो साधक किंवा ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांच्या शरणात कशी येऊ शकेल? संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये यायचं. विभिन्न चॅनलवरती सत्संग चालू असतात. तर त्या सत्संगच्या खाली पट्टी येतं, तर त्या नंबरला नोट करून तुम्ही त्या नामदान केंद्राची माहिती घेऊ शकता आणि तिथे नामदान सेंटरमध्ये जाऊन नामदीक्षा घेऊ शकता. जसं तू सांगत आहेस की आज विविध चॅनलवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग प्रसारित होतात, आणि जेव्हा ते प्रसारित होत असताना टी व्ही चॅनलवरच्या माध्यमातून काही नंबर फ्लॅश होतात. त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेऊ शकेल. तर ह्या दीक्षेसाठी त्या साधकाला त्या ठिकाणी त्या नामदान केंद्रावर जाऊन किती पैसे मोजावे लागतात? नाही सर, पैसे तर नाही मोजावे लागत. कारण की भक्ती म्हणजे नामदान घेऊन उलट संत रामपालजी महाराजांकडून आपल्याला ते उलट पूजा सामग्री आपल्याला जे काही लागणार आहे भक्ती मार्गामध्ये ती भेटू शकते, ते भेटते आणि पैसे 1ही रुपये मोजावे लागत नाही. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग
यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.